महाबोधी महाविहार मुक्तीसाठी महामोर्चा काढण्यात आलेला आहे। येत्या रविवारी ठाण्याच्या कोर्ट नाक्यावर मोर्चाचं आयोजन करण्यात आले। कोर्ट नाका परिसरात 16 एप्रिल पासून साखळी उपोषण सुरू आहे। महामोर्चाच्या माध्यमातून उपोषणाची सांगता होणार आहे। गौतम रत्न महाथेरो यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी मनीष गांगुर्डे यांनी। सध्या मी उभा आहे ठाण्यातील कोर्ट नाका परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ। या ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून साखळी उपोषण करण्यात येत आहे आणि हे उपोषण करणारे जे व्यक्ती आहेत ते बौद्ध धम्मगुरू आहेत, भंते आहेत आणि या भंतेंच्या माध्यमातून या ठिकाणी साखळी उपोषण केलं जात आहे। नेमकं काय कारण आहे ते आपण जाणून घेणार आहोत भदंत गौतम रत्न महाथेरो यांच्याकडून। भंतेचे स्वागत करतो लोकशाही मराठीमध्ये आपलं। नेमकं काय कारण आहे आपण या ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून साखळी उपोषण करत आहात? भगवान बुद्धांच्या शांततेच्या मार्गाने चालणारे आम्ही सर्व भिक्खू संघ आणि बौद्ध आम्ही कोर्ट नाका परिसरामध्ये मागील 10 दिवसापासून साखळी उपोषणात बसलेलो आहोत। कारण जागतिक बौद्धांवर एक अन्याय चालू आहे। सर्वात श्रेष्ठ तीर्थस्थान बौद्धांचा जो भगवान बुद्धांचा संबोधी स्थान सम्राट अशोकाने 2300 वर्षापूर्वी बौद्ध अनुयायांसाठी बनवून दिलेले आहे। बुद्धगयाच्या ठिकाणी बिहार राज्यात आहे, ते आता बौद्धांच्या ताब्यात नाही। बऱ्याच पाखंडी कर्मकांड त्या ठिकाणी चालू आहे। ते मुक्त होऊन महाबोधी महाविहार मुक्त होऊन बौद्धांच्या हाती यावेत। कायदा जो त्या ठिकाणी BT Act म्हणून बनवलेला आहे ते रद्द व्हावे, त्यासाठी हा बौद्धांचा शांततेचा मार्गाने निषेध आहे। साखळी उपोषण आहेत। उपोषणाचा जो समारोप आपण 27 तारखेला रविवारी एक विराट महामोर्चे ही शांततेच्या माध्यमातून होणार आहेत आणि आम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाला आपण 27 तारखेला निवेदन देणार आहोत। त्या निवेदनामध्ये आपण नमूद करणार आहोत की या राज्याने विधिमंडळात ठराव पास करून केंद्र आणि बिहार राज्याला प्रस्ताव पाठवावे। मनीष गांगुर्डे, लोकशाही मराठी, ठाणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।